स्वस्ति श्री गणेशाय नमः। स्वस्ति श्री गणेशाय नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय। 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 वंशी विभूषितकराण्डवनीलनाभा पीताम्बराधरुणबिम्बफलाधरोष्टात् पूर्णेन्दु सुन्दरमुखादरविन्दनेत्रात् कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने। कृष्णत्वदीयपदपङ्कजपञ्जरान्ते अद्यैव मे विशतु मानसराजहंस। प्राणप्रयाणसमये कपवातपित्तैः कण्ठावरोधनविधो स्मरणं कुतस्ते। हे वक्रतुण्डमहाकाय सूर्यकोटिसमप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। शुक्लां ब्रह्मविचारसार परमां हत्यां जगद्व्यापिनीं वीणापुस्तकधारिणीं अभेदां जाड्यान्धकारापहां हस्ते स्फाटिकमालिकां विदधति पद्मासने संस्थितां वन्दे तां परमेश्वरीं भगवतीं बुद्धिप्रदां शारदां लोकाभिरामं रणरङ्गधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्दं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये। मनोजवं मारुततुल्यवेगं विजेन्द्रियं पूर्णिमतापरितं मातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। नमोऽस्तुते व्यासविशालबुद्धे कुलारेन्द्राय समप्रतिष्ठे। येन त्वया भारततैलपूर्णा दैवादितो ज्ञानमयप्रदीपः। यं प्रव्रजन्तमनुपेतमपेतकृत्यं द्वैपायनो विरहकातर आजुहाव पुत्रेति तन्मयतया तनवोऽभिनेदुः तं सर्वभूतहृदयं मुनिमानतोऽस्मि। हे श्रुतिस्मृतिपुराणानामालयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करं। हे ज्ञानेशं ज्ञानमूर्तिं च साक्षात् प्रेमस्वरूपिणीं नामदेवं च दयामूर्तिं नाथं वन्दे पुनः पुनः। वैराग्यस्य परामूर्तिं श्रीतुकारामजगद्गुरुं नीलकण्ठगुरुभक्त नमामि सन्तपञ्चकम्। ॐ मृत्युञ्जयाय रुद्राय नीलकण्ठाय शम्भवे अमृतेशाय शर्वाय महादेवाय ते नमः। हे सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणे नमोस्तुते। ॐ जयन्ती मङ्गलाकाली भद्रकाली कपालिनी दुर्गा क्षमा शिवा धात्री स्वाहा स्वधा नमोस्तुते। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुसाक्षात् परं ब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। श्रीगणेशाय नमः। श्रीसरस्वत्यै नमः। श्रीगुरुभ्यो नमः। हे गजानना 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 पार्वती नंदना मोरया गजानना गजानना। जय जय श्री राधे। ओं तत्प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां
संजीवयत्य किल शक्तिधर स्वधाम्ना अन्यशास्त्रचरण श्रवणत्वगादीन् प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यम्। गंगा मैया की पावन तट पर आनंद कंद परमात्मा की कथा में तल्लीन महात्मा शुकदेव जी कहते हैं, राजन, गंगा माईच्या पवित्र काठावरती भगवान श्यामसुंदराच्या परम पावन कथेमध्ये तल्लीन असणारे महात्मा शुकदेवजी राजा परीक्षितीला श्रीमद भागवत कथा वर्णन करून सांगतात। या कथेच्या सामर्थ्याने अवघ्या 7 दिवसांमध्ये राजा परीक्षितीचा उद्धार झाला। राजाचा उद्धार झाल्याने या कथेची महती उत्तरोत्तर वाढत गेली। अनेकानेक संत महापुरुषांनी ही श्रीमद भागवत कथा जडजीवांच्या समोर वर्णन करून सांगितली आणि अनेक आज्ञानी जीवांना या कथेनं समाधान प्राप्त करून दिलं। तीच असणारी ही परमपावन श्रीमद भागवत कथा ही अकारण करुणा वरुणालय भक्तकाम कल्पद्रुम भगवान पांडुरंग परमात्म्याच्या अथांग करुणेनं, त्याच्या दयेनं आणि या सर्व संयोजक मंडळींच्या माध्यमातून आपल्या या श्रीक्षेत्र वृद्धेश्वर धाम मध्ये उपस्थित आहेत। आज कथेचा 6वा दिवस आहे। कालपर्यंत आपण दशम स्कंधातील भगवंताच्या लीला श्रवण करतो आहोत। काल आपण पाहिलं अनंत कोटी ब्रह्मांडाचा नायक असणारा परमात्मा वसुदेव देवकीच्या घरी प्रत्यक्ष प्रगट झाला आणि लीला करण्याकरिता तो आता गोकुळामध्ये आलेला आहे। अनेक वेळेला आपण हे सगळे चरित्र श्रवण करत असतो, कथा म्हणून ऐकतो, इतिहास म्हणून ऐकतो, काही गोष्टी म्हणून ऐकतो। पण आपण सुरुवातीलाच पाहिलं की हे श्रीमद भागवत 4 प्रकारानं पाहत जावं। हे घटनात्मक आहे, हे स्तुत्यात्मक आहे, गीतात्मक आहे आणि उपदेशात्मक आहे। या प्रत्येक घटनेमधून काहीतरी उपदेश आपण आपल्या जीवनामध्ये प्राप्त करून घ्यायचा आहे। परमात्मा प्रगट होतोच आहे, तो स्वतःबरोबरच खेळतो आहे। महाराज म्हणतात, क्षरला सागर गंगा ओघी मिळे, आपणची खेळे आपणाशी। तो स्वतःबरोबर खेळतो आहे, त्याचा हा खेळ आहे। तो फक्त कळावा, हे त्याच्यापासूनच झालेला आहे सर्व, पण त्यानं काहीच केलेलं नाही। हे ज्यानं जाणलं तो याच्यातून सुटू शकतो। हे मजचे स्तव झाले परिमिया नाही केले, ऐसे जेणे जाणितले तो सुटला। आपण कोणत्या दृष्टीनं पाहतो आहोत हे जास्त महत्वाचं आहे। आपली नजर फार महत्वाची, परमार्थ करताना नजर महत्वाची। गुरुजी म्हणायची परमार्थ कोणाचा? गुरुजी म्हणजे वैकुंठवासी रंगनाथ महाराज परभणीकर। लोकांना प्रश्न विचारायचे, सांगा परमार्थ गरीबाचा का श्रीमंताचा? लोक कुजबूज करायचे, नंतर तेच म्हणायचे परमार्थ गरीबाचा नाही, श्रीमंताचा नाही, परमार्थ नजरेचा। ज्याला नजर आहे त्याचा परमार्थ। पण नजरेनं परमार्थाकडे पाहत जावं। उगीच त्याने गोष्टी म्हणून ऐकू नयेत, त्यातले भाव ऐकावे, ते भाव जास्त महत्वाचे। राम प्रगट झाला, कृष्ण प्रगट झाला, सगळं चरित्र आपण त्याने ऐकतो, गोष्ट खरी आहे, पण चरित्र का ऐकावं त्याच्यातून काही शिकायचंय। प्रत्येक गोष्टीत काही अर्थ भरले। आपण काल पाहिलं की माथुर प्रांतामध्ये त्यांनी कंसासारखे जन्माला आले। मथुरा याच्या आधी श्रीमद भागवत कथा ज्यांनी ऐकलेली आहे त्यांना ते सगळे प्रसंग माहिती आहेत। या परिसरात प्रथमच त्यांनी कथा होती आहे, नवीन लोकांकरता पुन्हा एकदा ते वर्णन करून सांगितलं पाहिजे। म्हणून त्यांनी साधू संतांनी अनेक भाव काढले महाराज, ते भाव आपण ऐकले पाहिजेत। हा दशमस्कंध म्हणजे निरोध लिहिला। जसं आपण सर्ग, विसर्ग, स्थान, पोषण, उती, मन्वंतर, ईशानुकथा इथपर्यंत पाहिलं। आता निरोध लिहिला। निरोध म्हणजे काय? आपल्या वृत्तीचा भगवंताच्या ठिकाणी लय करून टाकणं, हीच आहे निरोध लिहिला। आपली वृत्ती भगवंतामध्ये एकरूप करून टाकणं हे जास्त महत्वाचं। परमार्थ वृत्तीच आहे, परमार्थ बाह्यांगाचा नाही। आपली वृत्ती काय आहे हे जास्त महत्वाचं आहे। पण या चरित्राच्या माध्यमातून एक एक गोष्ट बारकाईनं आपण पाहिली पाहिजे, ते शोधली पाहिजे। मथुरा म्हणजे काय? मधुरेती ती मथुरा, ज्याच्यामध्ये विषयाचं सुख गोड वाटतं त्याला म्हणायचं मथुरा। आणि ते जर काय असेल तर माणसाचं शरीर, मनुष्य शरीर हीच मथुरा आहे। तुम्ही ऐकतात ना सर्वजण? कान उंच करून ऐका। मोठ्या बाबांच्या शब्दात सांगायचं म्हटलं तर सुधरून ऐका, थोडं सुधरून ऐका। माणसाचं शरीर हीच मथुरा। या मथुरेमध्ये असणारा राजा कंस म्हणजे अहंकार हाच कंस आहे महाराज।
अहंकार रूपी कंसालाच बोध रूपी कृष्ण सहन होत नाही, तो त्याच्यावर आक्रमण करत राहतो. अहंकार हाच कंस आहे. या देहरूपी मथुरेचा राजा अहंकार रूपी कंस आहे. या कंसानं त्यांनी महाराज वसुदेव आणि देवकीला बंदीखान्यात नेऊन टाकलं. वसुदेव आणि देवकी म्हणजे कोण? वसुदेव आणि देवकी म्हणजे श्रद्धा आणि विश्वास. श्रद्धा आणि विश्वास. श्रद्धा विश्वासाला हृदयरूपी बंदीखान्यामध्ये कोंडून टाकलं. असं चरित्र पाहायचं. गोष्टी रूपाने ऐकून त्यांनी महाराज चरित्रात प्रवेश होतो, गोष्ट खरी आहे. फक्त भक्तिमय दृष्टीने पाहून एक विलक्षण आनंद प्राप्त होईल पर्यंत ठीक आहे, पण त्याच्यात बोधाची नजर सुद्धा असावी. म्हणून या नजरेने कधीतरी पाहत जावं. म्हणून श्रद्धा आणि विश्वास. श्रद्धा विश्वासाच्या घरीच बोध प्रगट होत असतो. श्रद्धेच्याच घरी ज्ञान प्रगट होत असतं. श्रद्धावान लभते असं त्यांनी म्हटलंय. म्हणून श्रद्धावान पुरुषालाच ज्ञान प्राप्त होतं. श्रद्धा महत्वाची आहे, त्याच्यात विश्वास महत्वाचा आहे. श्रद्धा आणि विश्वास वसुदेव देवकी आहेत. दोघांना बंदीखान्यात नेऊन टाकलं. त्यांच्या घरी 6 लेकरं त्यांनी झाली. 6 आणि 6ची 6 मारून टाकली महाराज कंसाने. तुम्ही ऐकतात ना सर्वजण, कंस म्हणजे अहंकार आणि 6 मारले. हे 6 कोण मारले असतील? अहो ते षड विकार आहेत. काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर, दंभ, अहंकार हे सगळेचे सगळे अहंकाराचा परिवार आहे महाराज. हे सगळे त्याच्या बरोबरच राहतात. म्हणून हे षड विकार आहेत आणि ते दुसऱ्या कोणी घालवायचे नाही. साधू संत त्यांनी कीर्तनातून कथेतून वर्णन करून सांगतात, अरे काम घालवा, क्रोध घालवा. एक शहाणा माणूस त्यांच्याकडे गेला, म्हणला महाराज एवढं सांगतात घालवा, मग तुम्हीच घालवा ना आमचा. अरे ते दुसऱ्याने घालून जमत नाही, आपण आपलाच घालवा लागेल. आपुले आपण करा सोडवण आणि संसार बंधन तोडावे की. दुसऱ्यानं तोडून कसं होईल? आत्मपरीक्षण केलं पाहिजे, आपण किती पाण्यात आहोत. आत्मपरीक्षण करून पाहिलं पाहिजे आपण काय जिन्नस आहोत, आपण काय आहोत हे आधी त्यांनी स्वतःबरोबर त्यांनी बोलून तपासून पाहिलं पाहिजे. मग कळतं आपण काय आहोत ते. महत्वाची गोष्ट आहे. जेवढं जेवढं विशेष होण्याचा प्रयत्न कराल तेवढे तेवढे दुःखात सापडाल. माझं म्हणणं ऐका, मी काय सांगतोय. सामान्य होण्याचा प्रयत्न करा. जी माणसं सामान्य झालेली आहेत ते आनंदी आहेत, समाधानी आहेत. विशेष झाल्यानंतर समाधान हरून जातं, हरपून जातं. म्हणून परमार्थ जर करायचा असेल, आणि त्यापेक्षा महत्वाचा मुद्दा कान उंच करून ऐका, परमार्थाचा आनंद जर घ्यायचा असेल तर भक्तांना सामान्य व्हावं लागेल आणि देवाला विशेष व्हावं लागेल. जो परमात्मा सामान्य सर्व ठिकाणी गच्छ सर्वं खलुइदं ब्रह्म नेहना नास्ति किंचन ईश्वरो जीवकलया प्रविष्टो भगवानिती. एकमेव अद्वितीयम ब्रह्म. सर्व ठिकाणी ब्रह्म व्यापक आहे. ब्रह्म सर्वगत सदा सम, जेथे आणू नाही विषम. ऐसे जाणती ती अति दुर्गम, तयांची भेटी झाली भाग्यपरम. सर्व ठिकाणी ब्रह्म गच्छ भरलेला आहे. म्हणजे परमात्मा सामान्य रूपाने सर्व ठिकाणी आहे. पण त्याला जर परमार्थाचा आनंद घ्यायचा असेल, व्यवहार्य आनंदात जर यायचा असेल, तर त्याला सामान्यत्व टाकून त्यांनी विशेषत्व धारण करावं लागेल. त्याला राम व्हावं लागेल, त्याला कृष्ण व्हावं लागेल, त्याला हरी व्हावं लागेल, त्याला गोविंद व्हावं लागेल, त्याला वृद्धेश्वर व्हावं लागेल, त्याला काहीतरी नामरूप धारण करून यावं लागेल, विशेष व्हावं लागेल. पण देवाला परमार्थाचा आनंद घेण्याकरिता विशेष व्हावं लागतं. तू म्हणाल त्याला काय आनंद घ्यायला सांगतोस? तो स्वतःच आनंद रूप आहे. अरे तो आनंद रूप आहे, पण त्याला आनंद घेता आला पाहिजे ना त्याच्या स्वतःचा. 2 प्रकारचा आनंद आहे गुरुजी म्हणायचे. एक आहे व्यवहार्य आनंद आणि एक अव्यवहार्य आनंद. मग ब्राह्मी स्थिती जर प्राप्त झाली, समाधी लागली, अव्यवहार्य आनंद. आनंद आहे पण आनंद घेणारा नाही. घेणारा त्याच्यात एकरूप झालेला आहे, अव्यवहार्य आनंद. आनंदाचा व्यवहार जर व्हावा असं वाटत असेल तर दोघांशिवाय होत नाही. मग मी भक्त तू देव आहेस करी, नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव. मी भक्त तू देव आहेस करी. का मी भक्त तू देव? 2पणा पाहिजे. अद्वैत तो नाही माझे समाधान, गोड हे चरण तुझी सेवा. पण अद्वैतच समाधान प्राप्त होत नाही, तुझ्या चरणांची सेवा महत्वाची आहे. हे लक्षात घेण्यासारखं आहे. म्हणून त्यांनी 2 खर तर तत्वज्ञ आहेत सर्व संत. सर्व संतांच्या ठिकाणी तत्वज्ञान बांधलेलं आहे, ठसलेलं आहे. त्यांना दिव्य स्थिती प्राप्त झालेली आहे. जे अद्वैत नाही माझे समाधान म्हणणारे तेच म्हणतात मी तू पण जाऊ दे दुरून एकची घोंगडी पांघरू हारी. खेळापुरतं द्वैत मांडलेलं आहे. महत्वाचा मुद्दा आमचे भाऊ म्हणायचे, वास्तवाभेद आणि कल्पित भेदाचा स्वीकार करून विलक्षण आनंद घेता येतो. कान उंच करून ऐका. द्वैतातून अद्वैतात गेल्यानंतर स्थिरता प्राप्त होते.
द्वैतातून अद्वैतात गेल्यानंतर स्थिरता प्राप्त होते. म्हणजे काय, जन्म मरणाची परंपरा संपून जाते, आवागमन संपून जाते, स्थिरता प्राप्त होते. पण समाधान प्राप्त होत नाही. मग समाधानाच्या प्राप्तीकरिता काय करावं लागेल? अद्वैतातून पुन्हा द्वैतात यावं लागेल. याला म्हणायचं वास्तवाभेद आणि कल्पित भेद. कल्पित भेदाचा स्वीकार करावा लागेल आणि मग म्हणावं लागेल मी भक्त तू देवा ऐसे करे. असं होऊ शकतं महाराज. एका व्यापक ब्रह्मस्वरूपामध्ये त्यांनी महाराज भक्तीचा व्यवहार का होत नाही? माऊली म्हणतात देव देऊळ परिवारू की जे कोरोनी डोंगरू तैसा भक्तीचा व्यवहार का न व्हावा. म्हणून सगळ्या ठिकाणी गच्च आहे, ब्रह्म ज्ञात आहे, वस्तुस्थिती आहे, पण तरी सुद्धा त्यांनी महाराज भक्तीचा व्यवहार होऊ शकतो. म्हणून अशा पद्धतीने भक्ती संत महापुरुषांनी केली. पण देवालाही त्याच्या स्वरूपाचा आनंद जर घ्यायचा असेल तर सगुण साकार होऊन यावं लागेल, विशेष व्हावं लागेल. आणि भक्तांना जर त्यांनी महाराज भक्तीचा आनंद घ्यायचा असेल तर विशेषत्व टाकावं लागेल. मला जर परमार्थाचा आनंद घ्यायचा तर सगळ्यात आधी मला बुवापणा टाकावा लागेल, मला महाराजपणा टाकावा लागेल, हे सगळं मोठेपण टाकावं लागेल. तेव्हा मी सामान्य होऊन त्याचा आनंद घेऊ शकतो. नाहीतर मी जर विशेष झालो तर मग मला तुमच्यामध्ये बसायला परवानगी नाही, मला तुमच्याकडे बघायला परवानगी नाही. माझं बघणं सुद्धा वेगळं, बसणं वेगळं, चालणं वेगळं, बोलणं वेगळं, सगळ्या गोष्टीला काही बंधन निर्माण होतं. मला सामान्यता तिथं राहत नाही, विशेषत्व येतं. म्हणून त्यांनी महाराज परमात्मा आनंद घेण्याकरिता प्रगट होतो आहे, त्याला प्रगट व्हायचंय आणि स्वतःचाच आनंद घ्यायचा आहे, विशेष गोष्ट आहे. म्हणून विचार केला पाहिजे हो महाराज या सगळ्या गोष्टींवर. आणि विचारपूर्वक त्यांनी महाराज भगवंताच्या त्या विलक्षणत्वाचा जर आनंद घ्यायचा असेल तर सामान्य व्हायची प्रक्रिया जीवनामध्ये उतरवावी लागेल. जेवढं सामान्य व्हाल, जेवढं प्रेमानं त्यांनी लोकांबरोबर वागाल, तेवढा जास्त आनंद घ्याल. तुमच्या सगळ्यांच्या माहिती करता सांगतो, आमच्या बाबांकडून मी त्यांनी ऐकलेलं आहे. बाबा म्हणायचे मोठे बाबा ज्या वेळेला होते तेव्हा त्यांच्या सानिध्यात जेवढे लोक होते प्रत्येकाला असं वाटायचं बाबांचं माझ्यावरच फार प्रेम आहे, बाबांचं माझ्यावरच फार प्रेम आहे. ही पण एक विशेष असणारी कला आहे महाराज. ही सहजासहजी साधत नाही. सगळ्या लोकांना, जेवढा समाज आहे प्रत्येक माणसाला वाटायचं बाबांचं माझ्यावरच प्रेम आहे. हे काय होतं, सामान्य झाले होते, विशेषपणा पोटातला टाकून दिला होता. काल परवा तर राम महाराजांनी मला सांगितलं, म्हणले की त्यांनी दारू पिणाऱ्या माणसाच्या सायकलीवर जास्त बसायचे, सायकलवर त्यांनी प्रवास करायचे, मागे बसायचे नाही, ते नळीवर बसायचे. बरं ढेरी अशी मोठी वाढलेली होती, तर त्यांनी सायकल चालवावी कशी? पण त्या सायकल चालवणाऱ्या माणसाच्या प्रतिक्रिया, तो म्हणायचा बाबांचं वजन एवढं जरी वाटत होतं तरी सायकलवर बसले की असं वाटायचं मुरमुऱ्याचं पोतच घेतलंय. तो त्यांचा चमत्कार त्यांच्या जीवनातला. अनेक चमत्कार मला इथं आल्यावर पण ऐकायला मिळाले की मूर्तीच्या वेळेला घाटशिरस मध्ये त्यांनी आणली, त्यावेळेला मूर्ती आणण्याकरिता जे 2-3 त्यांनी लोक गेले होते, ते गेले त्यावेळेला त्यांनी परत घेऊन मूर्ती घेऊन येत असताना त्यांनी चालवणाऱ्याला सुद्धा झोप लागली आणि रात्रभर गाडी कशी चालली हे कळालंच नाही कोणाला. पहाटेच काहीतरी धाड आवाज झाला मोठा, आणि तो आवाज झाल्यानंतर हे जागे झाले. मग एक साधू समोर दिसले आणि त्या साधूला रस्ता विचारला, मग इथपर्यंत त्यांनी अशा पद्धतीने आले. हे चमत्कार आहेत मला, ते त्यांचं जीवन आहे, त्यांच्या जीवनातलं तो विशेष असणारा भाव आहे. मग असं असतं, साधू जोपर्यंत माणसांमध्ये असतो तोपर्यंत त्याचं महत्व लोकांना कळत नाही महाराज. तो गेल्यानंतर त्याचा महिमा त्यांनी कळतो. तरी सुद्धा बाबांवर फार लोकांनी प्रेम केलं आणि बाबांनी सुद्धा का लोकांनी बाबांवर प्रेम केलं त्याचं कारण बाबांनी सगळ्या लोकांवर प्रेम केलं म्हणून हा त्यातला विशेष भाव आहे. असू द्या, मला सामान्यत्व सांगायचं, सामान्य झालं पाहिजे. सामान्य झालं की फार आनंद घेता येतो, काही प्रतिबंध राहत नाही. म्हणून देवाला आनंद घेण्याकरिता विशेष व्हावं लागतं. तो विशेष रूपानं त्यांनी अशा पद्धतीने प्रगट झाला, कृष्ण अवतार धारण करून आला. वसुदेव देवकीच्या घरी श्रद्धा विश्वास रूपी वसुदेव देवकी आहेत. ते कारागृहात आहेत, हृदयरूपी कारागृहामध्ये. त्यांना 6 लेकरं झालेले आहेत. ते षडविकार हे त्यांनी कंसानं मारले, म्हणजे अहंकारानंच षडविकार घालवावे लागतात. मी काम कुठं आहे? माझ्या ठिकाणी आहे. क्रोध कुठं आहे? माझ्या ठिकाणी आहे. लोभ कुठं आहे? माझ्या ठिकाणी आहे. मग घालवायचा कोणी? मीच. मी म्हणजे अहंकार. मीच काम घालवला पाहिजे, मीच क्रोध घालवला पाहिजे, मीच लोभ घालवला पाहिजे, मीच मोह घालवला पाहिजे. नाहीतरी ही सगळी पिलावळ जर पोटात ठेवली आणि मी किती तुमच्या समोर बुवा होऊन फिरत राहिलो तरी तुम्हाला फसवू शकतो. ते परमात्म्याला कसा फसवेल? जिथं कातडे निघायचे तिथे निघतील, जिथं टोले बसायचे तिथं बरोबर बसतील. तुम्हाला काय कळतं? म्हणून तुम्हाला फार छान छान वाटतं, मी छान बोलतोय ना पोपटासारखा, मग तुम्ही म्हणता वा बाबा आहे फार चांगला आहे. पण ऊपर से तो खूप बनी अंदर की राम जानी. आतमधलं रामाला कळतं. आपल्याकडे मन आहे सरळ सरळ, रामाला डोळे आहे की नाही महाराज? म्हणून त्यांनी असंच आहे.
म्हणून त्यांनी काम क्रोधादे विकार स्वतःच घालवावे लागतात, मी न घालवावे लागतील. सातवा गर्भ आला. सातवा गर्भ म्हणजे बलराम, हे आपण ऐकलं. पण सातवा गर्भ बलराम म्हणजे ज्ञान. मोक्ष प्राप्त होण्याच्या आधी ज्ञान प्राप्त व्हावं लागेल. तुम्ही ऐका लक्षपूर्वक. ज्ञान हे अवांतर प्रयोजन फल आहे आणि मोक्ष हे परम प्रयोजन फल आहे. दोन प्रकारचे सांगितले की नाही. ज्ञान हे आधी ज्ञान यावं लागतं आणि ज्ञानानं मोक्ष त्यांनी प्राप्त होतो. ज्ञानाच्याच माध्यमातून मोक्षापर्यंत जाता येतं, दुसरं साधन नाही. पण बलराम हे ज्ञान आहे. ज्ञानाचं बळ आपल्याजवळ असावं लागेल. बळ, ज्ञानाचं बळ जीवनामध्ये ज्यावेळेला प्राप्त होईल त्यावेळेला त्यांनी परमतत्वापर्यंत जाता येईल. मग ते ज्ञान सुद्धा दृढ असावं लागेल. अपरोक्ष ज्ञान त्यांनी होतं. अपरोक्ष ज्ञान होण्याचं साधन जर काय असेल तर शास्त्र म्हणतं श्रीगुरूंनी उच्चारण केलेल्या महावाक्याचा श्रोत्राशी संबंधरूप प्रथम श्रवण हेच अपरोक्ष ज्ञानाचा हेतू आहे. श्रीगुरूंनी ज्यावेळेला तत्वमस्यादी महावाक्यांचा उच्चार केला आणि तो श्रवणेंद्रियानं आपण त्यांनी ग्रहण केलं, याला विशेष असणारं श्रवण म्हणावं, संबंधरूप श्रवण म्हणावं. दोन प्रकारचे श्रवण आहेत ना, एक विचाररूप श्रवण आणि एक संबंधरूप श्रवण. पण श्रीगुरूंनी तत्वमस्यादी महावाक्यांचा उपदेश करावा आणि तो उपदेश केल्यानंतर त्यांनी त्यातला भाव कळावा, त्यातल्या पदांचं त्यांनी वर्णन कळावं. तत्पद आहे, त्वमपद आहे, आसी पद आहे. तत्पद आणि त्वमपदाचा त्यांनी वाच्यार्थ कळावा, लक्षार्थ कळावा. या आपल्या या सर्व परिवारावर अक्कांचं विशेष प्रेम आहे. तब्येत बरी नसताना, बऱ्याच अडचणी असताना सुद्धा त्यांनी अक्का कथा श्रवणाकरता येत आहेत. आमच्यावर पुत्रवत प्रेम करतायत म्हणून त्यांचं आगमन त्यांनी होत आहेत. तत्वमसी महावाक्यातली जी दोन पद आहेत तत् आणि त्वम, त्याला वाच्यार्थ लक्षार्थ आहे. तत्पदाचा वाच्यार्थ, त्वमपदाचा वाच्यार्थ, तत्पदाचा लक्षार्थ, हे सगळं त्यांनी बारकाईने पाहून आसी पदानं त्यांनी महाराज लक्षार्थाचं ऐक्य त्यांनी सांगायचं, करायचं नाही, ते आहेच मुळात. म्हणून त्यांनी आसी पदानं ऐक्य सांगितलं आणि मग खऱ्या अर्थानं बोध निर्माण झाला. शब्दबोध त्यांनी होतो आदृढ अपरोक्ष ब्रह्मज्ञान आणि तेच ब्रह्मज्ञान पक्व व्हावं. दृढ अपरोक्ष ब्रह्मज्ञान, दृढ अपरोक्ष ब्रह्मज्ञान झालं रे झालं की मग मोक्ष स्वरूपाची प्राप्ती होऊन जन्म अभावता स्थिती निर्माण होते. म्हणून त्या स्थितीपर्यंत जाण्याकरिता अट्टहास आहे. म्हणून षडविकार घालवले की मग त्या ठिकाणी बोध उत्पन्न होतो, ज्ञान प्रगट होतं आणि त्या ज्ञानाच्या पुढे त्यांनी महाराज मोक्ष प्रगट होतो. बलराम हे ज्ञान आहे आणि मग अष्टम गर्भरूपानं परमात्मा प्रगट झाला. तो परमात्मा त्यांनी महाराज मोक्ष रूपी परमात्मा आहे, मोक्ष रूपी त्यांनी कृष्ण आहे, मोक्ष रूपी कृष्ण प्रगट झाला. पण तो म्हणला नाही, मला थांबायचं नाही, मला मथुरेत थांबायचं नाही, मग मला गोकुळात जायचं. तर गोकुळ म्हणजे काय, मथुरा म्हणजे काय कळालं. मधुरेत येते मथुरा, माणसाचं शरीर हीच मथुरा. आता गोकुळ म्हणजे काय, गोकुळ म्हणजे गुणाम इंद्रिय आणि कुळ म्हणजे समूह. इंद्रियांच्या समूहालाच गोकुळ म्हणायचं. पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय हे सगळे इंद्रिय आहेत. मग तो परमात्मा त्याचा आनंद कधी घेता येईल, जेव्हा तो इंद्रियांच्या माध्यमातून त्यांनी महाराज भोगायला मिळेल तेव्हा. तो डोळ्यानं पाहता येईल तेव्हा. डोळे तुम्ही घ्या रे सुख, पहा विठोबाचे मुख, तुम्ही ऐका रे कान माझ्या विठोबाचे गुण, मना तेथे धाव घेई राहे विठोबाचे पायी. म्हणून मन हे इंद्रियच आहे. डोळे, नाक, कान हे सगळ्या इंद्रियांच्या माध्यमातून भगवंताला भोगता आलं पाहिजे. पण तो गोकुळात जायचं म्हणतोय. गोनाम इंद्रिय आणि कुळनाम समूह, इंद्रियांच्या समूहात त्यांनी परमात्मा जाण्याकरिता निघालेला आहे, गोकुळात जाण्याकरिता निघालेला आहे. पण गोकुळात कुठे जायचंय, मग त्यानं सांगितलं नंदाच्या घराला मज ने गोकुळाला. नंद राजाच्या घरी नंद आणि यशोदा. जसं वसुदेव आणि देवकी आहेत तसे नंद आणि यशोदा पण आहेत महाराज. नंद आणि यशोदा म्हणजे कोण, नंद म्हणजे भाव आणि यशोदा म्हणजे भक्ती. श्रद्धा आणि विश्वासाच्या घरी बोध प्रगट होत असतो. श्रद्धा आणि विश्वासामुळे मोक्ष स्वरूपाची प्राप्ती होत असते. पण मिळालेला मोक्ष जर भोगायचा असेल तर तो भक्ती आणि भावाच्या माध्यमातूनच भोगता येईल. ब्रह्मज्ञान झाल्यानंतर संसार करणारी माणसं, त्यांच्याकरिता त्यांनी गुरुजींचं वाक्य सांगतो, माझं नाही कान धरून सांगतो. ते म्हणायचे ब्रह्मज्ञान झाल्यानंतर म्हणा किंवा मुक्त झाल्यानंतर जर संसार करीत असेल तर घाणीनं भरलेले खेटरच खातो, दुसरं काही त्याला मिळत नाही. पण फार ब्रह्मज्ञानाची टिमकी जरी तोंडातून वाजत असली आणि संसारात जर शेंडी सकट बुडायला दिसत असला तर तो घाणीशिवाय दुसरं काहीच करत नाही. महत्वाचा विचार आहे. पण खरंच जर त्या बोध ठसावलेला आहे, त्याचं जीवन जर त्यांनी पूर्णत्वाला प्राप्त झालेलं आहे,
तर ते जीवन त्यांनी महाराज आनंद घेण्याकरिता आणि आनंद देण्याकरिता शिल्लक राहतं. परोपकारार्थ वहंती नद्या, परोपकारार्थ दुहंती गावा, परोपकारार्थ फलंती वृक्षा, परोपकारार्थ इदम शरीरम. हे शरीर परोपकार करण्याकरिताच आहे. काय परोपकार होईल? अरे आनंदाची देवाणघेवाण होईल, त्याचं जीवन आनंद देण्याकरिताच राहील. म्हणून असं त्यांनी जीवन तयार होत असतं. मग त्या विशेष स्थितीपर्यंत आपण गेलं पाहिजे. असो म्हणून त्यांनी महाराज भक्ती आणि भावाच्या घरी परमात्म्याला जायचं आहे ना, म्हणून नंदाच्या घराला मजने गोकुळाला. नंदराजाच्या घरी गोकुळात परमात्मा गेलेला आहे. नंद शब्दाचा अर्थ अजून मला तुमच्या समोर सांगता येईल. नंद म्हणजे काय माहिती आहे? आनंदम दधाती इति नंदहा. जो सगळ्या जगाला आनंद देतो त्याला नंद असं म्हणावं. जो जगाला आनंद देत राहतो भगवान स्वतःहून त्याच्या घरी जातो, हा महत्वाचा विचार आहे. म्हणून जीवनभर दुसऱ्याला आनंद द्यायला शिकावं, एक पथ्य पाळावं. खरा परमार्थ जर करायचा असेल तर लोक फार बळजबरी स्वतःला पथ्यात बांधून टाकतात. अरे ही माळ घातली, बळजबरी करून घालायला लावली कोणीतरी, आता हे खायचं नाही, ते पाहायचं नाही, ते प्यायचं नाही, असं करायचं नाही, तसं करायचं नाही. हजार पथ्य बळजबरीनं पाळतात. हे सगळे जसे पथ्य आहेत ना, तसं जीवनामध्ये एक पथ्य पाळावं. काय पथ्य पाळावं? आपल्याकडून आपल्या वाणीनं सुद्धा कोणाला दुःख होऊ नये. क्रियेनं तो गोष्ट लांब राहिली, वाणीनं सुद्धा कोणी दुखावलं जाऊ नये. माझ्या शब्दांनी सुद्धा कोणाला दुःख होऊ नये. मला सगळ्यांना आनंद देता आला पाहिजे. जेवढं होईल तेवढं त्यांनी जगाला सुखी करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आनंदम दधाती इति नंदहा. जो जगाला आनंद देण्याकरिता जगतो भगवान स्वतः त्याच्या घरी चालत येत असतो. हे लक्षात ठेवा, महत्वाचा मुद्दा सांगतोय. म्हणून चुकूनही आपल्या जीवनात त्यांनी कोणाला दुःख होऊ नये. फार मोठा परमार्थिक त्यांनी मनुष्य असला तर तो त्यांनी महाराज विचारपूर्वक परमार्थ करतो. काल परवा आपण पाहिलं ना की जड भरताना खांद्यावर पालखी घेतली रघुगणाची, कालच पाहिलं. आणि चालताना त्यांनी पायाखाली किडा मरू नये, मुंगी मरू नये. का बरं? दुःख होऊ नये, आपल्याकडून दुसऱ्याला इजा होऊ नये. म्हणून तर त्यांनी महाराज हीच पथ्य महत्वाचे आहे. तुम्ही किती जप केला, तुम्ही किती पारायण केले, तुम्ही किती पोथ्या वाचल्या, तुम्ही किती वाऱ्या केल्या, तुम्ही किती कथा केल्या, तुम्ही किती कीर्तन केले, ह्याच्यापेक्षा त्यांनी तुम्ही किती लोकांची मनं सांभाळलीत, किती लोकांना त्यांनी सुखी केलंय, हे जास्त महत्वाचं आहे. नाही तर लोकांच्या समोर ब्रह्मज्ञान सांगणाऱ्या लोकांच्या घरात त्या डास माराच्या बॅटी पाहिल्यात मी. खट फट 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 लगेच त्या डासांना ठॉय करून टाकतात लगेच ताबडतोब. म्हणजे प्रवृत्ती कशी आहे हे जास्त महत्व आहे. तुला दुसऱ्याला मारावं वाटतं आणि ब्रह्मज्ञान काय सांगतो? माती. काय ब्रह्मज्ञान सांगण्यात तात्पर्य आहे? दुसऱ्याला दुःख देण्याची प्रवृत्ती जर अंतःकरणात असेल, काय त्याचं ब्रह्मज्ञान उपयोगाचं आहे? पण आपल्याकडून कोणाला दुःख होऊ नये ही जास्त महत्वाची गोष्ट. तुम्हाला कृष्ण चरित्र सांगायचं, हे काय सांगायला लागला? अरे हेच कृष्ण चरित्र आहे, हेच ऐकणं फार महत्वाचं आहे. कथा तर तुम्ही सगळेच ऐकत राहा, हे जास्त महत्वाचं आहे. म्हणून तर त्याने महाराज आनंदम दधाती इति नंदहा. आनंद देणार आहे तो नंद आहे. नंदाच्या घरी देवाला यशोदा. यशोदा म्हणजे काय माहितीये? यशम दधाती इति यशोदा, जी यश देणारी आहे. फार मोठं कार्य व्हावं, आपल्या हाताला सगळं त्यांनी घडावं आणि सगळ्या लोकांच्या समोर म्हणावं, एखाद्यानंच सगळं काय करावं आणि सगळं झाल्यानंतर माईक हातात घेऊन म्हणावं, मला कशाचं करता येतो, तुम्ही सगळे होते म्हणूनच झालं, तुमच्यामुळेच एवढं सगळं झालं. म्हणजे दुसऱ्याला यश देण्याची प्रवृत्ती. ज्याला दुसऱ्याला यश देता येतं त्याला यशोदा म्हणतात. आणि अशी यशोदा झाल्याशिवाय त्यांनी महाराज देव जवळ येत नसतो. पण दुसऱ्याला यश द्यायला शिकावं हे जास्त महत्वाचं आहे. पण नंद यशोदेच्या घरी भगवान त्यांनी आलेला आहे. सगळा गाव आनंदी झाला, गोप गोपिका आनंदी झाले. भगवंताला गोपाळ फार प्रिय आहेत महाराज. गो नावच भगवंताला प्रिय आहे. गोपाळ, गोपिका, गोकुळ, गोमाता, हे सगळं गो पासूनच सुरू होणार आहे. अतिशय प्रिय आहे परमात्मा. गोकुळामध्ये त्यांनी सर्वजण पोहोचले. आणि आता त्यांनी महाराज भगवंताची वाटच पाहत होते सर्वजण. कल्पची कल्प तपश्चर्या केली होती एवढ्या लोकांनी. तपश्चर्या करून भगवान प्रसन्न झाला होता. विचारलं काय पाहिजे देवा? काहीच मिळवायचं राहिलं नाही. मग कशा करता तपश्चर्या करतात? तुझी संगती प्राप्त व्हावी, विलक्षण आनंद प्राप्त व्हावा, तुझ्या संगतीत आनंद प्राप्त व्हावा, एवढीच अपेक्षा आहे. मग भगवंताने सर्वांना वरदानं दिली होती. प्रत्येक जण अवतारी आहे. 84 कोस व्रजभूमी आहे. तिथं जर गेलात व्रजभूमीत तुम्ही आणि जर फार ज्ञानाच्या गोष्टी सांगायला लागल्या, ते लोक ऐकणार नाही, निघ म्हणतील. तिथं आमचा श्याम सुंदर सोडून बाकीचं काय सांगायचं नाही. ते तुझं तत्वज्ञान तिकडं सांग, तुझ्या गावाकडे जाऊन, आम्हाला सांगायचं नाही. ते कोणी जाऊ द्या, मग तिथे उचलून टाकतील का त्याला, अशी अवस्था त्यांची. 84 कोस आहे व्रजभूमी. भक्त भक्ती भक्ती नृत्यती यत्रच धन्यम वृंदावनम तेन भक्ती नृत्यती यत्रच. वृंदावनात भक्ती नृत्य करते महाराज. विशेष आहे वृंदावन.
त्या 84 कोस ब्रजभूमीमध्ये भगवंताच्या त्या विलक्षण भक्तीचा पूर वाहतो. तिथं त्यांनी सर्वजण विलक्षण आनंद भक्तीचा अशा पद्धतीने घेतात. परमात्मा तिथे जाऊन पोहोचलेले आहे. त्या गोकुळातले जे लोक अवतारी आहेत ती माती सामान्य नाही. ती भगवंताने स्वतः गोलोक धामातून प्रगट केलेलं धाम आहे, वृंदावन धाम. यानंतर त्याग्नी महाराज तिथं वाहणारं पाणी सामान्य नाही. ती त्याग्नी महाराज यमुना नदी आहे, ती सामान्य नाही. ती सूर्यकन्या आहे, तिला यमी असं नाव आहे. यमाची सख्खी बहीण आहे यमी. तिच्याशी कोणी लग्नच करीत नव्हतं. भगवंताकडे गेले म्हणे माझ्याशी लग्न करा. ते म्हणले लग्न करीन पण आता नाही, द्वापारयुगात ये मग लग्न करीन. उद्विग्न झाले, हिमशिखरावर जाऊन त्यांनी बसली तपश्चर्या करण्याकरिता. ती जिथं तपश्चर्या करते तिथून नदी उगम पावलेली आहे, तिचं नाव आहे यमुना. ते पाणी तपस्वी आहे. पाणी म्हणजे यमुना नदी त्यांनी तपस्वी देवाची वाट पाहते. तिथं असणारा डोंगर तपस्वी आहे, गोवर्धन. तो गोवर्धन त्यांनी वाट पाहतोय. तो भगवंत कधी येईल त्यांनी त्याच्या मनातला भाव आहे. महाराज म्हणतात त्रेतायुगामध्ये वानरांनी डोंगरच उचलले होते, बलवान त्यांनी वानर. आजही वानर बघा फार बलवान आहेत महाराज. त्यावेळेच्या आता युग परत्वे सगळ्या गोष्टी बदलत बदलत गेल्या. कलियुगातला माणूस बघा असा छोटा छोटा झाला आता. पूर्वी त्यांनी महाराज आणखी उंच लोक होते, धिप्पाड होते. सगळ्या गोष्टी पूर्वीच्या काळातल्या. जसा काळ बदलला तसं सगळं बदलत बदलत गेलं. आणि जसं बदललं तसं स्वीकारलं पण पाहिजे. महत्वाची गोष्ट आहे, जसं बदल झाला तसं स्वीकारत जावा. पण पूर्वी झालं त्याला झाकायचं थोडंच. जे झालं ते झालंच आहे, त्याला काय बाकीच्या सगळ्या गोष्टी सांगण्याचं तात्पर्य नाही. म्हणून त्यांनी वानरांनी त्यांनी डोंगर उचलले म्हणतात. हनुमंतरांनी उचलला आणि इकडं राम सेतू पूर्ण झाला. डाचकम दुचकम म्हणले राम सेतू झालाच नाही. असं कुठं असतं का? समुद्रावर कुठं सेतू होता असतो का? आणि असं त्यांनी म्हणायला लागले. आता ते नासानं ज्या वेळेला सिद्ध करून दाखवलं ना की असा असा सेतू आहे म्हणून, आता पार बोलती बंद झाली. आता बोलणारच नाहीत महाराज. तर बोलायला जागाच राहिली नाही. हा महत्वाचा विचार आहे. असू दे, आता ते सांगायला लागल्यावर कृष्णचरित्र राहील ना बाजूला. म्हणून त्यांनी महाराज तर्क करावा, पण तर्काला पण मर्यादा असते. तर्क करावा इथपर्यंत ठीक आहे. आणि तर्क जर एखादा फारच जास्त स्वरूपात होत असला आणि त्याच्या तर्कानं जर आपल्या भगवंताच्या भक्तीत जर अंतर पडत असलं आणि विवेक जर त्यांनी ढळत असला तर त्या तार्किकाची संगतीच काय कामाची? तार्किकाचा टाका संघ पांडुरंग स्मराव. महाराजांनी शिक्काच मारून टाकला, शिक्का मोर्तब केला. म्हणून त्यांनी भगवंताच्या भक्तीपासून दूर जाऊ नये. काय करतील? तर्क करतील. परत युग परत युगच तसं आहे, त्याला कोणी काय करू शकत नाही. महत्वाचा विचार आहे. म्हणून त्यांनी सेतू पूर्ण झाला म्हणले आता कुठे घेऊन चालले? डोंगर ठेवायचंच. डोंगर ठेवला, त्याला वाईट वाटलं. तो म्हणला आता मी देवाच्या कामाला चाललो होतो आणि मला इथं ठेवलं. हनुमंतानं त्याला वचन दिलं म्हणजे जरी तुला इथं ठेवलं असलं तुला वचन देतो, या युगामध्ये मी तुला उचललंय, पुढच्या युगामध्ये माझा देव प्रगट होईल तो तुला उचलेल. म्हणून डोंगर वाट पाहतो, त्याचं नाव आहे गोवर्धन. तिथले पक्षी अवतारी आहेत, तिथले हरण अवतारी आहेत, तिथल्या गोमाता अवतारी आहेत. तपश्चर्या केली म्हणून तर भगवंताची संगती प्राप्त होणारे वाट पाहत होते. आणि ते वाट पाहतात म्हणून तर भगवान त्यांच्यामध्ये त्यांनी येऊन आता पोहोचलेला आहे. गोकुळामध्ये परमात्मा आला. सर्व लोकांना विलक्षण असणारा आनंद झालेला आहे. एवढं सुख गोकुळवासी लोकांना झालं की त्या सुखाची मोजदाद करता येत नाही. महाराज वर्णन करून सांगतात. गोकुळीच्या सुखा, 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 अंत पार नाही. नाही देता बाळकृष्ण नंदा हरी, बाळकृष्ण नंदा हरी, अंत पार नाही देता, अंत पार नाही देता बाळकृष्ण नंदा हरी, बाळकृष्ण नंदा हरी. विलक्षण आनंद सर्वांना झालेला आहे. भगवंताला पाहून सर्वजण सुखी झालेले आहेत. काय काय केलं मग त्यांनी? म्हणजे गुढिया तोरणे, करीती कथा, गाती गाणे. गुढ्या उभारल्या, तोरणं लावली, कथा करू लागली, गाणी गाऊ लागली. गुढी उभारणं
आनंदाचं प्रतीक आहे महाराज. गुढी उभारणं विजयाचं प्रतीक आहे. अलीकडं लोकांनी गुढ्याच बंद करून टाकल्या. आणि गुढीला कारण काय सांगितलं म्हणे, संभाजी महाराजांचं मस्तक उडवलं आणि ते भाल्यावर घेतलं, त्याला लुगडे लावले आया बहिणींचे, मग ते त्याने असं केलं, मग गुढे उभारायचे नाही. तुमचा बुद्धिभेद केला जातोय, तुमचा बुद्धिभेद केला जातोय. म्हणून त्याने बुद्धिभेद होऊ देऊ नका. संभाजी महाराजांचा प्रसंग कालचा आहे, 300-350 वर्षापूर्वीचा. मौली ज्ञानोबारांनी 700 वर्षापूर्वी सांगितलंय. अधोर दुगडे काढी प्राण नवाची पेंडी, बांधोनी घाली उडी मध्यमे माझी, संकल्प विकल्पाचे लुगडे बांधोनी फेडोनी मन उघडे, बुद्धी मागिली कडे उगाची पैसे. 2 वया ज्ञानोबारांच्या. त्याच्यामध्ये आधोर दुगडी काढी, गुढीचं वर्णन सांगितलं. आध आणि ऊर्ध्व, बांबू ऊर्ध्व असतो आणि त्याच्यावर घातलेला कलश अधोमुख असतो. आध ऊर्ध्व गुढी काढी, त्याला पेंडी लावली जाते, त्याला लिंबाचा बहर लावला जातो, त्याला त्यांनी आंब्याचा डगडा लावला जातो, त्याची पेंडी तयार करून लावली जाते. प्राण नवाची पेंडी. लुगड शब्द काय माझ्या मनाचा आहे का? त्याच्या मन हे सगळे शब्द बारकाईनं बघा. ती सगळी गुढीच आहे 700 वर्षापूर्वी सांगितलेली. म्हणून नाकारू नका, कोणाचं पण ऐकू नका. जर ऐकायचं असेल तर संतांचं ऐका, दुसऱ्या कोणाचं ऐकू नका, शास्त्राचं ऐका. शास्त्र म्हणेल ते सांगावे, शास्त्राप्रमाणे तस्मात शास्त्र प्रमाणंते. शास्त्राला प्रमाण मानून त्यांनी वागत राहा. नाही तर इथून मागच्या लोकांनी गुढ्या उभारल्या ते काय वेडे होते का? खंदारकरांनी गुढी उभारली ते काय वेडे होते का? गुरुजींनी गुढी उभारली ते काय वेडे होते? धुंडा महाराजांनी गुढी उभारली ते काय वेडे होते का? एवढे महापुरुष त्यांनी झाले. म्हणून त्यांनी गुढी फार महत्वाची आहे. गुढ्या उभारल्या, तोरण लावली, कथा करू लागली, गाणी गाऊ लागली. सर्वजण आनंद विभोर झाले. भगवंताचं स्वागत सर्वांनी अशा पद्धतीने केलं. तिकडे त्यांनी परमात्मा प्रगट झाला, सर्वांना आनंद झाला. गोष्ट खरी आहे. पण काहींना दुःख झालं. कोणाला दुःख झालं? कंसाला दुःख झालं. कारण बोध प्रगट झाला की अहंकाराला सगळ्यात मोठा धोका असतो महाराज. ज्ञान आलं म्हणजे काय होतं? ज्ञान म्हणजे काय हो? ज्ञान शब्दाचा अर्थ काय होतो? काल परवा आपण व्याख्या ऐकली होती. अबाधित अर्थाला जे विषय करतं त्याला ज्ञान म्हणायचं. अबाधित अर्थाला जे विषय करतं ते ज्ञान आहे. मग जगामध्ये अबाधित काय? एकच आहे महाराज, सत्य असणार. त्रिकाला अबाधित तत्वम सत्यत्वम, सत्य असणारा परमात्मा. त्याचंच वर्णन भागवताने जन्माद्यसे तोन्वयादितरतच्चार्थेष्व विज्ञस्वराट्टेने ब्रह्महृदयादि कवयो मुह्यन्ति यत्पुर. ते सगळं आपण पाहिलं ना. सत्यम परम धीमहि, म्हणजे सत्य असणार ते परम तत्व आहे. त्या परम तत्वाला त्यांनी वंदन केलेलं आहे. या सगळ्या गोष्टी त्यांनी समजून घेण्याच्याच आहेत. अहंकाराला धोका निर्माण होतो, अहंकाराला दुःख होतं, कारण त्याला जावं लागतं. परमार्थ करणं म्हणजे काय? अहंकार घालवणं. अभिमान गेला तुका म्हणे देव झाला. पण अहंकाराला घालवण्याकरिताच परमार्थ असतो. पण कंस रूपी अहंकाराला त्रास होऊ लागला. कृष्ण जन्माला आला म्हणून, बोध प्रगट झाला म्हणून कंसाला त्रास व्हायला लागला. मग कंसानं काय केलं? त्या बोधाला झाकण्याकरिता षडयंत्र करायला सुरुवात केली. त्याने एक मिटिंगच बोलवली महाराज, दैत्यांची सभा बोलावली आणि सर्वांच्या समोर सांगितलं, माझा शत्रू जन्माला आलाय, कोणीतरी त्याला मारण्याकरिता जा. दुष्टा चळका पसुटला. सर्वजण त्यांनी समोर आहेत. हा म्हणतो मी जातो, तो म्हणतो मी जातो. इतक्यात त्यांनी एक बाई समोर आले. कंस माईक मध्ये बोलतच होता, माझा शत्रू जन्माला आलेला आहे. इतक्यात त्यांनी धप 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 आवाज कानावर आला. कोण आलं? सर्वजण पाहू लागले. त्या बाई समोरून येत आहेत. काळ्या कभिन्न होत्या, उंच धिप्पाड होत्या, केस वाढलेले आहेत, डोळे लाल झालेले आहेत. तुम्हाला माहिती आहेत ना कोण आहेत त्या? त्या दुरूनच म्हणाले, काय रे दादा, काय करत होतास? पुतनाबाई आल्या. सांगितलं माझा शत्रू जन्माला आलाय, त्याला कोणीतरी मारायला जा. मग तर खदखदून असली. म्हणे का असतेस? म्हणले एवढे लेकरू जन्माला आलं, त्याला मारण्याकरिता एवढे दैत्य जमा केले, याची काय गरज आहे जमा करायची? मी जाते ना म्हणले. लहान लेकरांना मारायला लागते काय म्हणले? नडीला नख दिलं की त्यांनी मरून जाईल. जुना शब्द आहे. केसानं गळा कापणे आहे की नाही? लहान लेकरांना मारायला काय लागतं? मी जाते म्हणले. मग तर फार आनंद झाला कंसाला. जा म्हणा. ही पुतना त्यांनी महाराज अविद्या आहे, अविद्यारूपी पुतना. इकडे नंदोत्सव सुरू आहे. कृष्ण जन्म सर्वजण आनंदाने साजरा करत आहेत. अष्टमीला परमात्म्याचं प्राकट्य झालं. त्रयोदशीला त्यांनी महाराज नंदराज कर भरण्याकरिता त्यांनी गेले. कर भरणं आता पण जसं आहे ना तसं त्यावेळेस पण भरावं लागायचं. मथुरेत जाऊन कर भरायला जावं लागायचं. कर भरण्याकरिता गेले कंसाच्या राज्यात. कर भरून झाला आणि वसुदेवाला भेटण्याकरिता गेले. त्यांना कळालं वसुदेवाला मुलगी झाली आणि मुलगी कंसानं मारली. असाच बोबाटा झाला होता. पण भेटण्याकरिता गेले वसुदेवाला की मला कळालं तुम्हाला मुलगी झाली आणि ती सुद्धा कंसानं मारली. वसुदेवजी मनात म्हणली माझी कशाची तुमचीच होती. पण ती मारली गेली नाही. ती
विंध्यवासिनी देवी आहे ती प्रत्यक्ष त्यांनी प्रगट झाली. तिनं त्यांनी कंसाला खरा खरा वृत्तांत सांगितला. म्हणे पण असं करा, इथं थांबू नका. वसुदेवजी म्हणाले नंद राजाला, थांबू नका, लवकरात लवकर घरी जा. अरे का म्हणत असेल, हा तपस्वी आहे वसुदेव, मला घरी जा म्हणतोय, याचा तर काहीतरी विशेष असलं पाहिजे. पण चतुर्दशीला त्यांनी घाईघाईनं परत घरी येण्याकरिता निघाली. तोपर्यंत पुतना आली होती. चतुर्दशीला आली पुतना. चतुर्दशीलाच का आली असेल? चतुर्दशी म्हणजे 14 क्रमांकाची तिथी. 14 क्रमांकाची तिथी. पुतना ही अविद्या आहे आणि अविद्या 14 ठिकाणी राहते. तुम्ही रामकथा ऐकली ना बऱ्याच वेळेला. रामाला वनवास किती वर्षाचा होता? 14 वर्षाचा. मग कैकेयीला काही गणित कमी येत होतं का? तो काकडा सांगायचा 12 वर्षाचा, नाही तर 15 वर्षाचा. 14 काय आडनडे सांगितलं? 14 वर्षाचा वनवास. 14 का सांगितले असतील? रावण हा काम आहे. कामरूपी रावण 14 ठिकाणी राहतो. पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय, मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार किती झाले? 14. या 14 स्थानांवर कामाचा पगडा आहे. रावण हा काम आहे. मग कामरूपी रावणाला मारण्याकरिता रामाला पाठवलंय, हा महत्वाचा विचार आहे. असं रामायण पाहिलं पाहिजे. अशा दृष्टीनं रामायण पाहिलं पाहिजे. ज्यानं लिहिलंय रामायण, ज्यानं रचना केली रामायणाची, त्याने अशाच पद्धतीनं रचना केलेली आहे महाराज, की जेणेकरून जीवाला बोध प्राप्त व्हावा. त्याला महामानव लोकांच्या समोर चित्रित करायचा होता. म्हणून तर त्यांनी माणसानं कसं जगावं याच्याकरिता त्यांनी प्रभूनं सुद्धा त्याच्या शब्दांना किंमत दिली. बोलीला वाल्मिकी तैसाची करीन, वर्तो निदाविन नामाने. मग 14 वर्षाचा वनवास. तसं त्यांनी चतुर्दशीला पुतना आली, ही त्यांनी अविद्या आहे ती झाकण्याकरिता आली. अविद्या ही झाकण्याचं काम करत असते, झाकत असते, सगळ्यांना झाकत असते. फक्त त्यांनी महाराज जो भगवंताला धरून राहतो त्याला मात्र ती काही करत नाही. तिचं काम तिथं काही चालत नाही, हा महत्वाचा विचार आहे. पण झाकण्याकरिता आली खरी, अतिशय सुंदर रूप धारण करून आली. नामा म्हणे आली नंदाची घरा, स्वरूप सुंदरा देवांगना. सुंदर रूप त्यांनी घेऊन आली, भगवंताला मारण्याकरिता आली. हे बघा, सामान्य रूपानं परमात्मा सर्व ठिकाणी आहे. तो अविद्येला विरोध करीत नाही. सामान्य रूपानं असणारा परमात्मा अविद्येला विरोध करीत नाही. पण तोच परमात्मा ज्या वेळेला बोध रूपानं विशेष प्रगट होतो त्यावेळेला अविद्येला विरोध करतो. लाकडामध्ये अग्नी राहतो, दृष्टांत सांगतो. लाकडामध्ये काय? अग्नी राहतो. पण लाकडात अग्नी आहे, मग लाकूड जळताना दिसतं का? असं स्वतःहून आपोआप जळत नाही लाकूड. मग ज्या वेळेला वनाला वनवा लागतो त्यावेळेला लाकडाचं घर्षण होतं आणि घर्षणातून विशेष रूपाने अग्नी प्रगट होतो. मग त्यांनी सगळ्या वनाला जाळून टाकतो. तसं त्यांनी ज्ञान हे सामान्य परमात्मा सामान्य रूपानं आहे, तो अविद्येला विरोध करीत नाही. पण तोच परमात्मा ज्या वेळेला बोध रूपानं विशेष होतो त्यावेळेला अविद्येला घालूनच टाकतो. हा महत्वाचा विचार, तिला घालूनच टाकतो महाराज. म्हणून परमात्मा विशेष रूपानं प्रगट झालेला आहे आणि ही आलेली आहे त्याच्या समोर. यशोदेच्या घरात त्यांनी प्रवेश करायचा आहे. बरेचशी कारण सांगितली. मी तुझी बहीण आहे म्हणे. याच्या आधी माझी तुझी ओळख कशी नाही? ते म्हणले तुझ्या जन्माच्या आधीच माझं लग्न झालं होतं. मग बघा किती सांगायला सुरुवात केली. लग्न झाल्यानंतर त्यांनी तुझ्या जन्माची बातमी कळाली यशोदे मला, पण नवरा असा बेरसट भेटला, त्याने येऊच दिलं नाही. मग तुझ्या लग्नाची पत्रिका आली तरी पण मला येता आलं नाही. आता तुला मुलगा झाला हे मला कळालं आणि नवरा माझा जरा थोडा म्हातारा झालेला आहे. आता नवरा माझ्या मुठीत त्याच्यामुळे मला सहज येता आलं. सगळं काय दारात विचारणार आहेस का? घरात ये म्हणणारच नाही का? हो म्हणे ये. मग घरात आली. घरात आणली की येऊन बसवलं. बसवल्याबरोबर त्यांनी महाराज पहिलाच प्रश्न विचारला, कुठे तुझा मुलगा सांग. यशोदेने विचार केला, कोण बाई कुठून आली, डायरेक्ट मुलगा विचारते. कसं काय हिला मुलगा द्यावा? तिनं सांगितलंय बघ, आताच त्याला पाळण्यामध्ये झोपवलेला आहे, थोडा जागा झालं की आणते. यशोदेने मनात विचार केला, परस्पर कसं द्यायचं. हे गावाला गेलेले आहेत मथुरेला, ते आल्यानंतर त्यांच्या समोर जे होईल ते होईल. मी अशी परस्पर कसं काय माझ्या बाळाला हिच्या हातात देऊ? पण वाट पाहत होती. पण देवानं विचार केला. देव म्हणला बोहणीचं गिरायक आलं आणि आईने नाट लावली, आता काय करायचं? कुशाल झोपला म्हणते. देवानं पाळण्यातच रडायला सुरुवात केली. रडणं ऐकल्याबरोबर पुतना म्हणते, काय खोटं बोलते ग यशोदे, बाळ तुझं जागच आहे, आण ना माझ्याकडे. आण म्हटलं की काय काय बाळाला त्याने उचललं. निळोबरायांनी फार सुंदर वर्णन केलंय महाराज. निळोबरायांचा गाथा तुम्ही बघा, त्याच्यात फार सुंदर वर्णन संवाद आहे यशोदेचा आणि कन्हैयाचा. त्याला पाहून त्यांनी बोलते, तुला वाचवण्याचा प्रयत्न करत होते पण काय करू आता, तू रडायला लागलास. मग घेतलं देवाला आणि पुतनेच्या हातात नेऊन दिलं. पुतनेनं भगवंताला हातात घेतल्याबरोबर चमत्कार झाला महाराज. काय झालं माहिती आहे? भगवंताचं दर्शन तिला प्राप्त झालं आणि समाधीच लागली. स्वतःला विसरली महाराज ती.
स्वतःला विसरले, विसरच पडला. या. जणू भगवंताच्या चिंतनामध्ये चिंब झाले. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव कृष्ण गोविंद वासुदेव कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव वासुदेव भगवान की जय. पाहिलं तिची समाधीच लागली महाराज. घळघळा अश्रुधारा डोळ्यातून वाहू लागल्या. देवानं विचार केला, बघा काय करायला आली आणि काय करायला लागली. रडती आहे. भगवंतानं तिच्यावर मायेचा पडदा टाकला, पूर्वस्थितीत आणली. पण मारण्याकरिता आली. तिच्या लक्षात आलं, मारण्याकरिता उद्युत झाली. की रस्त्याने येत असताना हिनं अनेक बालकांना मारलं होतं. पुतना बालघाती, दीन आणि दुर्बलांची मारित बालके, छोट्या छोट्या मुलांना मारत होते. छोटस लेकरू दिसलं की दिसल्याबरोबर ते थेंबर विष पाजायचं. स्तनात विष, अहो बक्कीयम स्तन कालकूटम, कालकूट नावाचं विष घेऊन आली होती. थेंबर विष पाजलं की लेकरू मरून जायचं. असे अनेक लेकरं तिनं त्यांनी मारले महाराज. तिला वाटलं तसंच लेकरू आहे म्हणून त्यांनी स्तनपान करायला लागली. भगवंताला शुद्धीवर येऊन स्तनपान करवती आहे. देवाने स्तनपान करायला सुरुवात केली. तिचं सगळं विष भगवंतानं पिऊन घेतलं महाराज. तिला आश्चर्य वाटायला लागलं, कसं लेकरू आहे. आतापर्यंतचे लेकर एक थेंब विष पाजलं की मरून जात होते, हे तर विष पिताय. विष पिऊन तिला काय माहिती हे विषाला तयार करणार आहे म्हणून. त्याला काय करणार आहे, विष. म्हणून विष त्यांनी प्यायला सुरुवात केली. विष संपून गेलं. विष संपल्यानंतर तिला खरोखरचा प्रेमपाना फुटला. मग तिचा प्रेमपान आहे भगवंताने त्यांनी प्राशन करायला सुरुवात केली. प्रेमपाना प्राशन करून झाला आणि आता भगवान तिचे प्राण खेचू लागले. मौली ज्ञानोबराय म्हणतात, शोषिली पुतना येणे मोहिले लेकरू. प्राण ओढायला सुरुवात केली. का बरं प्राण ओढतो आहे, महत्वाचा विचार आहे का. परमात्मा आहे ना महाराज. एकदा भक्ताच्या जवळ आला की या 2-3 प्रक्रिया सर्वांच्याच बाबतीत घडतात. देवाचा छंद जीवनात आला की सगळ्यात आधी विष पिऊन घेतो. आपल्यामध्ये सुद्धा विष आहे ना महाराज. आपण सुद्धा फार विषारी आहोत. आपल्याजवळ द्वेष आहे, मत्सर आहे, काम आहे, क्रोध आहे, ईर्ष्या आहे, वासना आहेत. या सगळ्या प्रकारचं विष आपण घेऊन फिरतो आहोत. आपण विषारी आहोत फार. पण भगवंताचा संग जर त्यांनी विषारी अवस्थेत जरी झाला तरी भगवान आधी विष संपवून टाकतो. आणि एकदा का आपल्या जीवनातलं हे विष संपून गेलं की मग मात्र भगवंतावर प्रेम करायला सुरुवात होते. खरी भक्ती म्हणजे काय, भगवंतावर केलेलं प्रेम. आणि जास्त प्रेमाची अपेक्षा नाही त्याला, जास्त प्रेमाची अपेक्षा नाही. जेवढं बायकोवर प्रेम करताना तेवढंच त्याच्यावर करा, जास्त करू नका. जेवढं तुमच्या मुलावर प्रेम करताना तेवढंच त्याच्यावर करा, जास्त प्रेम करू नका. फार जास्त प्रेम करावं लागतं असं नका समजू. तुमच्या बायका पोरांकरता जेवढे व्याकुळ होताना तेवढीच व्याकुळता तुमच्या जीवनात जर भगवंताविषयी झाली की तेवढ्यावरच प्रसन्न होतो. फार भोळा आहे हो, फार सरळ आहे, फार सरळ आहे. पण प्रेम गिरधरला आलं तो भाव का बोका. प्रेम अतिशय महत्वाचं. म्हणून प्रेमपाना प्राशन केला. आणि एकदा का आपलं प्रेम त्याच्यावर जडलं मग मात्र दुसऱ्याच्या हातात देत नाही. तुका म्हणे निधी अनेकांच्या हाती, बैसला तो चित्ती निवडेना. मग आपलाच होऊन राहतो, आपल्याला त्याच करून ठेवतो. हा त्याचा स्वभाव आहे. हे पण लक्षात घेण्यासारखंच आहे. मग पुतणीला आपलंसं करून घ्यायचंय, तिला सायुज्य मोक्ष द्यायचा आहे. मग प्राण खेचायला सुरुवात केली. मग मात्र घाबरली. दैत्य मरताना मूळ स्वरूपात येत असतात. मग मूळ स्वरूपात यायला लागली. अकराळ विकराळ रूप तिचं प्रगट व्हायला लागलं. यशोदा राणी घाबरली. भगवंताला त्यांनी महाराज ती दूर करण्याचा प्रयत्न करीत आहे. असा मुंच मुंच आलमी ती प्रभाशिनी. मुंच मुंच म्हणजे सोड सोड म्हणते. दोनदा म्हणजे सोड भागवतात पूर्ण नाही. का बरं म्हणजे दोनदा माहिती आहे. देवा मला इहलोकातल्या बंधनातून सोडव आणि इहलोकातल्याच नाही परलोकातल्या सुद्धा बंधनातून सोडव. मला बंधनातून मुक्त करून टाक. सा मुंच मुंच आलमी ती प्रभाशिनी. देव काय सोडायला तयार नाही. त्याचा पण स्वभाव आहे ना. त्याने एकदा धरलं की मग तो सोडित नाही. जोपर्यंत आपलं करीत नाही तोपर्यंत सोडित नाही महाराज. सोडलंच नाही. मूळ स्वरूपात आली. जंगलाच्या दिशेनं पळू लागली. सगळे गोपाळ तिच्या मागे पळत आहेत. धाडकन त्यांनी जाऊन पडली. तिच्या अंगाखाली मोठे मोठे वृक्ष उन्मळून पडले. विशाल काय असणारी ही राक्षसी मारली गेली. भगवंतानं त्याचा निपात करून टाकला. गोपाळ घाबरले. यशोदाराने मूर्छित पडू लागली. माझं बाळ म्हणून आकांत करू लागली. नंदबाबा आले. नंदबाबांच्या लक्षात आलं वसुदेवानं मला सांगितलं होतं लवकर जा, हेच आघटित घडणार होतं. काय करावं आता. पण आपलं बाळ कुठं आहे शोधत होते. शिड्या आणल्या. इतकं विशाल तिचं शरीर होतं.
शिडला शिडी बांधून तिच्या कानाजवळ गेले. कानावरून त्यांनी तिच्या केसांना धरून कपाळापर्यंत गेले. कपाळावरून नाकावरून हनवटीवर आले. वरतून पाहतात तर तिच्या छातीवर देव खेळत होता महाराज. फक्त खेळत होता असं नाही, दे दनादन बुद्धे मारत होता. कशाला बुद्धे मारत होता? मेलेल्याला काय मारायचं महाराज पुन्हा पुन्हा. पण त्याचा स्वभाव आहे भक्ताजवळ काहीच शिल्लक ठेवायचं नाही. पूतना ही त्यांनी महाराज पापाचं प्रतीक आहे, ही अविद्या आहे. म्हणून त्यांनी समूळ अविद्येला घालून टाकतो, थोडी सुद्धा शिल्लक ठेवत नाही. हे भगवंताचं चरित्र असंच पाहिलं पाहिजे महाराज. नाही तर निस्ती पुतना तुमच्या समोर सांगून काय उपयोग आहे? तुम्ही पण म्हणाल हा मावशी आल्या होत्या आणि देवानं मारल्या. इथपर्यंतच नाही, त्यातला भाव आहे हा. पण तो भाव लक्षात घेतला पाहिजे. नुसती कथा ऐकू नये, भावकथा ऐकावी. पण पुतना त्यांनी मारली गेली. पुतनीला सायुज्य मोक्ष प्राप्त करून दिला. तू सनकाधिकाचे निमाने सायुज्य सौरसुती दिला पुतने, जी विषाचे निस्तन पाणी मारू आली. भागवतकार म्हणतात अहो बकीयम स्तनकाल कुटम जिघंस या पाये दप्य साध्वी लेभे गतिम धातृचिताम तोतन्य कमवादयालुम शरणम व्रजेन. धातृ म्हणजे माता. आईला जी गती प्राप्त करून द्यावी ती गती पुतनीला प्राप्त करून दिली असा उदार असणारा परमात्मा आहे. पुतनेचा उद्धार झाला. कंसाला बातमी कळाली. कंस त्यांनी भयभीत झाला. एवढी मोठी पुतना माझी बहीण मारली गेली. इकडं पुतनेच्या त्यांनी शरीराचे खंड खंड केले, पेटून दिली. तिच्या अंगाखाली बरेच झाडं उन्मळून पडली होती, त्याच सरपण करून पेटवली. बरेच दिवस जळत होती म्हणतात. तिच्या अंगाचा सुगंध येत होता. माणसं पेटून दिल्यावर दुर्गंध येतो. तिचा सुगंध येत होता. असुर असून सुद्धा का बरं त्याने असं झालं असेल? त्याचं कारण तिच्या जीवनामध्ये भगवंताची संगती झाली म्हणून तिच्या जीवनाचा सुगंध येऊ लागला. आपल्या जीवनात सुद्धा असंच आहे महाराज. आपल्या जीवनात भगवंताची संगती जर झाली तर आपल्या जीवनाचा सुद्धा सुगंध येतो. आनंद या जीवनाचा सुगंधा भरी दरवळा. जिजुनी स्वतः चंदनाने दुसऱ्यास मधुगंध द्यावा. आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा. भगवंताचा संग जीवनात झाला की आपापच सुगंध दरवळतो. आपलं जीवन आपण तेवढं निर्मळ तयार केलं पाहिजे, हा जास्त महत्वाचा विचार आहे. परमार्थ करणं म्हणजे काय? अरे जीवनाला निर्मळ बनवणं हाच परमार्थ आहे. फार मी पाठांतर केलं, फार तुमच्या समोर 4 तास नाही 10 तास सलग बोलत राहिलो तर मी फार मोठा परमार्थ शिकवतो असं नाही. माझं जीवन किती निर्मळ आहे हे जास्त महत्वाचं. नाही तर माझं जीवन असंच खरकट ठेवायचं आणि खरकट ठेवून दुसऱ्याच्या समोर मी तत्वज्ञान सांगायचं, त्याचा काय उपयोग नाही. म्हणून पुतना दिव्य स्वरूपाला प्राप्त झाली. भगवंताची त्यांनी सायुज्य स्थिती प्राप्त झाली. तिला महत्वाचा विचार आहे महाराज. आणि भगवान असाच आहे जो कैवल्य असे पवित्र वैर्याही दिले. त्याचं अवदार्यच आहे महाराज. ते वर्णन करण्यासारखंच आहे. त्याची ख्याती सर्वत्र गाजते. इकडं भगवंताला खाली उतरवलं होतं ना गोकुळवासी लोकांनी. यशोदेच्या हातात दिलं. तिला फार समाधान वाटते. आलाबाला त्याची घेऊ लागली. तिची दृष्ट काढायला सुरुवात केली. आता त्याला स्नान घालायचंय ना. मग गार पाणी गरम पाणी गोमूत्राचा गडवा भरून आणला आणि गोमूत्र डोक्यावर वाचलं. कोण बाई कुठून आली होती माझ्या बाळाला दृष्ट होईल. गोमूत्रानं स्नान घातलं. देव म्हणला आता हे नवीन सुरू झाला कार्यक्रम. याच्यात फार वर्णन आहे महाराज लांबडच. मग त्याला गोशाळेत नेलं देवाला आणि गोशाळेत नेल्यानंतर गायची शिफ्टी त्याच्यावरून त्यांनी अशा पद्धतीने उतरवायला सुरुवात केली. 18 श्लोक आहेत भागवतात. त्याला बालरक्षा स्तोत्र म्हणतात. जर आपल्या बाळाला दृष्ट लागत असेल किंवा ते दिठावलं जात असेल तर काय करायचं? गोमातेच्या जवळ त्यांनी न्यायचं आणि त्याची शिफ्टी गोमातेची त्याच्यावरून त्यांनी अशा पद्धतीने बालरक्षा स्तोत्र म्हणत म्हणत उतरवायची. आणि ते जर नाही म्हणता आलं तर ओम नमो भगवते वासुदेव म्हणावं आणि गायची शेपटी उतरावी. ते जर नाही जमलं तर रामकृष्ण हरी म्हणावं आणि शेपटी उतरवावी. बाळाची दृष्ट त्यांनी थांबून जाते. फक्त पथ्य एकच आहे, गाय गावरान असली पाहिजे. नाही तर त्या जर्सीची जर शेपटी उतरवताना तर घेण्यात देण्याचा कुटाणा व्हायचा. मग गावरान गाय महत्वाची आहे. मग अनेक प्रकाराने दृष्ट काढली. बोळका असं गरम केलं चुलीमध्ये लाल एकदम. ते त्याच्यावर 5-7 वेळेला उतरवलं. त्याच्यावर पाण्याची धार होती. खडखड 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 वाजायला लागलं. मग बघ कशी शिवे देते, बघ कशी शिवे देते. असा हंडा त्यांनी घेतला. त्याच्यात कागद घातले. असे 5-7 वेळेला त्याच्यावर चांगले उतरवले. एक परात घेतली. त्याच्यात पाणी घातलं. हंडा त्यांनी पालथा घातला. सगळं पाणी त्याने ओढून घेतलं. फट 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 वाजायला लागलं. दृष्ट काढायची पद्धत तुम्हाला काय माहिती? यांना माहिती आहे सगळ्या लोकांना. म्हणून त्यांनी कन्हैयाची दृष्ट आई काढते. आईच आहे ना महाराज ते किती गेलं आहे. म्हणून पुतना मारली गेली. कंसाला भय निर्माण झालं.
कंसानं ही का अग्नी भगवंताच्या हातानं मारली गेली त्याचे अनेक कारण. देवानं सुद्धा तिचं मुख पाहिलं आणि डोळे बंद करून घेतले होते. आता ते सगळं सांगायचं मला हे संपूर्ण सत्र त्याच्यातच निघून जाईल. मग कधी जायचो रासलेलीपर्यंत असं आहे ना. म्हणून त्यांनी बरेच काही मुद्दे देवानं का डोळे झाकले म्हणजे मागच्या जन्मातली कोणाही बलीची कन्या रत्नमाला असं त्यांनी चरित्र बरंचसं लांबलंच काय. ही माझ्यापर्यंत आलेली आहे. तिला कोणती गती प्राप्त करून देऊ. भगवान म्हणतो मम दर्शन फल परमानुपा जीव पाव निज सहज स्वरूपा. माझ्या दर्शनानं जीवाला स्वरूपस्थिती प्राप्त होते म्हणून हिला मोक्ष दिला पाहिजे असा विचार भगवंतानं केला आणि तिला मोक्ष देऊन टाकला.